नमस्कार. वल्लरीचं सत्य सर्वांसमोर आल्यामुळे वल्लरी खूपच घाबरलेली असते. वल्लरीच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो. काय करावं तेच वल्लरीला कळत नसतं. आणि गोष्ट म्हणजे मामानीसुद्धा वल्लरीच्या विरोधातच पुरावा दिलेला असतो. त्यामुळे अर्णव खूपच चिडलेला असतो. अर्णवला खूपच राग आलेला असतो. अर्णव आजीला म्हणतो, आजी, काही झालं तरीसुद्धा मी या बाईला या घरात सहन करू शकत नाही. एकच लक्षात ठेवायचं की मी मामी आहे म्हणून तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही, पण या बाईवरचा विश्वास मात्र मला पूर्णपणे संपलेला आहे. तेवढ्यात अंजली वल्लरीजवळ जाते आणि वल्लरीला बोलते, का मामी, का तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस? मामी, तुला आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून काय मिळालं? मामी, आम्ही तर तुझ्या कधीच वाटेला गेलो नव्हतो. त्यावेळेला लगेच मामी मोठ्याने बोलते, गप्प बसा तुम्ही दोघांनी. अरे तुमची आई सात्विका, ती प्रत्येक वेळेला माझा अपमान करायची. चार चौघात माझ्या थोबाडीत मारली होती. तिला नवऱ्याचा खूपच अभिमान होता, म्हणूनच ठरवलं होतं नाही ना या नवऱ्याची नाचक्की सर्वांदेखत केली आणि तिची अब्रू सर्वांदेखत काढली तर नावाची वल्लरी नाही मी वल्लरी. आणि हे सर्व खापर मी मुद्दामून या सुषमावरती फाडलं होतं, पण आता मात्र या सुषमाने येऊन माझेच बारा वाजवले. त्यावेळेला लगेच ईश्वरीची आई बोलते, लाज नाही वाटत? एखाद्याच्या जीवाशी खेळायचा तू प्रयत्न केलास आणि तुला हे सर्व करूनसुद्धा तुला काहीच कसं वाटलं नाही. मला खरंच कमाल वाटते तुझी. वल्लरी, अगं तू लाचक्यासारखी यांच्या घरात राहतेस, अर्णवच्या जीवावर जगतेस. तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, सुषमा आवाज खाली. तेवढ्यात मात्र मामा ओरडतात, वल्लरी आवाज तुझा खाली ठेव. आजपर्यंत अर्णवने प्रत्येक वेळेला तुला मान दिला. खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, पण तू काय केलंस? तू मात्र प्रत्येक वेळेला त्याचा विश्वासघात केलास, त्याच्याच पाठीत खंजीर खुपसलास. अगं प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींमध्ये आडकाठी करायचीस, पण तुला मात्र तो कधीच डावळायचा नाही. पण आता मात्र खूप झालं वल्लरी, खूप झालं. मला तर तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय वल्लरी. काय करावं तेच मला कळत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव वल्लरी, मी तुला माफ करणार नाही. तुझी लायकी मी तुला दाखवणारच. तेव्हा मात्र वल्लरीला चांगलाच धक्का बसलेला असतो. त्यावेळेला लगेच आकाश वल्लरीला बोलतो, खरं सांगायचं तर आई म्हणायची सुद्धा मला लाज वाटते. आईसुद्धा मी तुला म्हणू शकत नाही. खरं तर तू आई म्हणण्याच्या लायकीचीच नाहीस. का मी तुझ्या पोटी जन्म घेतला? अगं तू खरोखर अशी वागलीस? तू आत्या आणि काकांचा मुद्दामून जीव घेतलास? खरंच आई, मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही. तेव्हा मात्र वल्लरी हादरते. तिला काय बोलावं तेच कळत नाही. तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही. वल्लरी खूपच चिडलेली असते आणि वल्लरीला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला वल्लरी मोठ्याने बोलते, पुरे, आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे. आता जर का उगाचच माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करत असाल तर मला सुद्धा तसं वागता येतं. तेव्हा मात्र वल्लरीला खूपच चीड आलेली असते. त्यावेळेला लगेच आजी अर्णवला बोलते, अर्णव, तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे. खरं तर हे ऐश्वर्य, ही प्रॉपर्टी, खरं सांगायचं तर हे ऐशो आराम फक्त आणि फक्त तुझ्यामुळे जगतोय आम्ही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, आजी, खरं तर ही बाईने माझा विश्वासघात केलाय. या बाईने माझं बालपण हिरावून घेतलं. त्या बाईला मी माझ्या घरात बघूच शकत नाही. मामा प्लीज, सॉरी. आणि अर्णवने हात जोडलेले असतात. त्यावेळेला मामा अर्णवच्या जवळ जातो आणि अर्णवला बोलतो, अर्णव, अरे सॉरी काय बोलतोस? अर्णव, सॉरी बोलायची गरजच नाही बाळा. सॉरी बोलूच नकोस. खरं सांगायचं तर माझंच चुकलंय. मी या बाईवरती विश्वास ठेवला होता. ही बाई सुधारेल म्हणून हिला संधी दिली होती, पण नाही, ही बाई कधीच सुधारू शकत नाही. या बाईला फक्त आणि फक्त स्वतःचं तेच खरं करायचं आहे आणि मला आता या बाईच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. प्लीज तू लक्षात ठेव अर्णव, मी तुझ्यासोबत आहे. तू जो निर्णय घेतलायस ना तो तुझ्यात जरी करण्याची हिंमत नसली तरीसुद्धा मी तो निर्णय नक्कीच नीट करेन. तू काळजी करू नकोस. आकाश, चल माझ्यासोबत. आणि आकाश वल्लरीच्या बेडरूममध्ये गेलेला असतो. त्यावेळेला वल्लरी अर्णवला बोलते, अर्णव प्लीज, एवढा मोठा निर्णय घेऊ नकोस. अर्णव प्लीज, मला माफ कर ना. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, पुरे,
मला आता काहीही बोलायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेव अर्णव, काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, तू अगं लाज नाही वाटत तुला असं बोलताना? अगं खरं तर तुला लाज वाटली पाहिजे. तू असा विचारच कसा काय करू शकतेस की मी तुला माफ करेन? आणि तुझ्या माफीची तर मला गरजच नाही, कारण मी तुला तर भीक घालणारच नाही. वल्लरी, आत्ताच्या आता तू माझ्या घरातून निघायचं. शेवटी अर्णवने तिचा एकेरी उल्लेख केलेला असतो. तेवढ्यात मात्र मामा वल्लरीचा बोजा बिस्तरा घेऊन आलेले असतात आणि वल्लरीचा बोजा बिस्तरा घराबाहेर फेकतात आणि वल्लरीला म्हणतात, आत्ताच्या आता माझ्या घरातून चालती हो आणि परत तुझं घर कधीच दाखवू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा तुला घाबरायची गरज नाही अर्णव. या बाईला तुला घराबाहेर काढायचं होतं पण तुझी हिंमत नव्हती, पण मी मात्र या बाईला एका झटक्यात घराबाहेर काढू शकतो. आणि मामानी वल्लरीचा हात धरत आणि वल्लरीला फरफटत बाहेर काढत असतो. त्यावेळेला वल्लरी बोलत असते, अर्णव प्लीज, अर्णव अरे तू माझा मुलगा आहेस. अर्णव मी तुझ्यावरती मुलासारखं प्रेम केलं आहे. अर्णव प्लीज, तू मला तुझी आई मानतोस ना? अर्णव प्लीज, या घरातून मला जाऊ देऊ नकोस. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, आई या शब्दाला खरोखर तू आहेस का? अगं आई या शब्दाला तू काळीमा फसलायस. अगं तुझी लायकी नाही आहे माझी आई व्हायची. तू विचारच करू शकत नाहीस माझ्या आईसारखं. तू प्लीज आत्ताच्या आता तुझं थोबाड घे आणि इथनाच चालती पड. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णवला खूपच राग आलेला असतो. शेवटी अर्णव तिथून निघून जातो आणि अर्णव तिचं थोबाडसुद्धा बघत नाही. त्यावेळेला अर्णवला चीड आलेली असते आणि अर्णव मोठ्याने बोलतो, पुरे, आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. एक गोष्ट मात्र मला कळून चुकले, ती म्हणजे अर्णव राज्य शिर्के कधीच कोणाचं ऐकत नाही. आत्ताच्या आता हिच्या तोंडावर दरवाजा बंद करा. आणि तिच्या मामाने वल्लरीला बाहेर फेकलेलं असतं. त्यावेळेला वल्लरी खूपच विनवण्या करत असते, त्याच्याकडे भीक मागत असते, पण अर्णवकडे बघत नाही. अर्णव तिथून निघून जातो आणि अर्णव निघून गेल्यावरती आजी वल्लरीला बोलतेच, बघितलंच वल्लरी, तुझ्या कारस्थानांचा शेवटी शेवट झाला. ज्या अर्णवने तुला आईसारखं ठेवलं होतं, ज्या अर्णवने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या होत्या, त्याच अर्णवने आज तुला या घराबाहेर काढलं. खरं सांगायचं तर आता तो कधीच तुझं थोबाडसुद्धा बघणार नाही आणि तुझ्याकडे ढुंकून बघण्याचा तर प्रश्नच येत नाही. आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र अर्णवला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि अर्णव तिथून निघून गेलेला असतो. वल्लरी मात्र रडत असते. तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नसतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मामाने वल्लरीला घराबाहेर काढून योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.